रामकृष्ण हरी. साधू महाराज श्रीकृष्ण भगवंताला सांगतात, भगवंता आम्हाला खूप भूक लागलेली आहे रे, आमची जेवणाची व्यवस्था करा. आम्ही यमुना माईच्या तीरावर येऊन बसलेलो आहे. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने 16,108 गवळणीला सांगितलं, पाचवी पकवानाचा स्वयंपाक तयार करा आणि घेऊन जा. पाचवी पकवानाचा स्वयंपाक तयार केला, घेऊन निघाल्या. तर यमुना माईच्या तीरावर आल्या. तर यमुना माई फुल भरून वाहत होती. जायचं कसं पलीकडं? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याकडे गेले परत आणि सांगितलं, भगवंता यमुना माई फुल भरून वाहते, आम्ही जायचं कसं? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने सांगितलं, तुम्ही असं म्हणा, श्रीकृष्ण भगवान परमात्मा 16,108 गवळणी भोगून जर बाल ब्रह्मचारी असून तर वाढ दे. लगेच यमुना माईने वाढ दिली. सर्व गवळणी महाराजापाशी पोहोचल्या, दर्शन घेतलं आणि महाराजांना जेवण वाढलेलं आहे. महाराज जेवण करीत आहेत. जेवण झाल्याच्या नंतर निघाल्या. साधू महाराजांना म्हणे आम्ही जातो. त्या निघाल्याच्या नंतर परत यमुना मैयाच्या तीरावर आल्या. तर यमुना मैया फुल भरून वाहत होती. जायचं कसं? परत साधू महाराजाकडे गेल्या. साधू महाराजांना सांगितलं, महाराज यमुना मैया फुल भरून वाहत आहे, आम्ही जायचं कसं? महाराजांनी सांगितलं, तुम्ही जशा आल्या तशा जा. कशा आल्या त्यांना सांगितलं. आमच्या गोपाल श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं, मी जर बाल ब्रह्मचारी असून 16,108 गवळणी बघून जर बाल ब्रह्मचारी असून तर वाढ द्या. तर आम्हाला लगेच वाढ दिली. ते म्हणे आता तुम्ही असं करा, उलटं म्हणा, साधू महाराज एवढं अन्न खाऊन जर उपाशी असेल तर वाढ द्या. यमुना माईच्या तीरावर गवळणी पोहोचलेल्या आहेत. त्या म्हटल्या, साधू महाराज जर एवढं अन्न खाऊन जर उपाशी असेल तर वाढ द्या. लगेच यमुना माईने वाढ दिली. सांगण्याचं तात्पर्य, जेवढे भगवंतामध्ये जेवढं सामर्थ्य असतं तेवढी संतामध्ये सामर्थ्य असतं. पण संत कसे पाहिजेत? संत भगवंतासारखेच पाहिजेत. जर संत जर दारू पिणारा असला, जुगार खेळणारा असला, किंवा आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा असला, किंवा काही खून करणारा असला, किंवा मुलीची हत्या करणारा असला, असे जर असून तर त्याला कधीच आयुष्यात कधीही देव भेटणार नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.